काय बघतो स्वतःकडे? आयुष्यभर चांगुलपणा जपत आलास, त्याचं काय फळ मिळालं तुला? खूप हौस आहे ना तुला सगळ्यांची चांगलं बोलायची, चांगलं वागायची, सगळ्यांवर विश्वास ठेवत आलास, वेळ दिलास. फेल, सगळं सगळं फेल. मूर्ख मूर्ख ठरलास तू. एका गावाकडून आलेल्या मुलीने तुला, आदित्य किर्लोस्कर तुला मूर्ख बनवलं. व्यवस्थित तुझ्या भावनांची खेळली, तुला कळू पण न देत. कधी कोणाकडे काय मागितलं नाही यार मी. कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट धरला नाही. फक्त एक व्यक्ती मला मनापासून आवडली, ती सुद्धा त्या पारूने हिरावून घेतली. और मी तुला कधीच माफ नाही करणार, कधीच माफ नाही करणार. पारूच्या चुकीमुळे मी कायमचं गमून बसलोय का तुला? कधीच येणार नाही का माझ्या समोर? प्लीज मला माफ कर यार. ना माझ्या समोर मी नाही जगू शकत तुझ्याशी. पारू, मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे. ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस. अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. तू दोघांमध्ये फरक आहे पारू. तू खोटं बोललीस माझ्याशी. तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू. उतरलीस तू माझ्या मनातून. आई, मी कुठल्या परिस्थितीत अडकले आहे ग? आदित्य सरांना मी हे बी नाही सांगू शकत की त्यांचं प्रेम मी आहे म्हणून. आई अगं, मी कंपनीचं नुकसान होऊ नये म्हणून तो लोगो वाचवला. तर आदित्य सरांना असं वाटतं की मी त्यांना फसवलं. पण त्यांना काय माहिती, ही पारू त्यांना ह्या जन्मातच काय कुठल्याच जन्मात नाही फसवू शकत. आई, आदित्य सर लई प्रेम करतात त्या डोळ्यांवर. आणि त्या डोळेवाली मुलगी बनण्याचं नाटक मी केलं होतं हे त्यांना कळलं आणि त्याचं लई वाईट वाटलं त्यांना. पण उद्या खरंच जर का त्यांना हे कळलं की ती डोळेवाली मुलगी मीच आहे, तर त्यांना किती राग येईल ना. दामिनी मॅडम म्हणतात तसं खरंच देवी आई आणि आदित्य सरांमध्ये भांडण होऊ शकतं. नाही 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 नाही, असं नाही होऊ देणार मी. असं कधी बी नाही होऊ शकत. आई अगं,
माझ्या किर्लोस्कर घरावर आलेलं संकट मी माझ्या परीनं दूर करण्याचा प्रयत्न केला आहे बस. आणि जेव्हा जेव्हा माझ्या किर्लोस्कर घरावर संकट येईल तेव्हा तेव्हा त्या संकटांना मी खंबीरपणानं सामोरे जाईल. किती पसारा केलाय आदित्य सरांनी. ए ते ठेव. दुसरं कोणीतरी सर्वण करेल आणि ते फूल प्लीज इथून घेऊन जा. मला माझ्या रूम मध्ये पुन्हा एकदा फूल नकोय. आदित्य सर, जे काय बी झालं ते विसरून जा ना. काय विसरू? ते डोळे विसरू की तू केलेली माझी फसवणूक विसरू? आणि मुळात पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. तुझ्यामुळे त्या मुलीला मी परत कधी भेटू शकेन की नाही मला माहिती नाही. आणि तुझ्या लेखी या गोष्टीची काही एक किंमत नसेल, पण माझ्या लेखी आहे. प्लीज तू जा इथे आणि पुन्हा माझ्या रूम मध्ये जाऊन. सर हे बघा, असं बोलू नका. माझं चुकलं आहे, मान्य आहे. मी लई मोठी चूक केली. मी खरं तर मी तिकडे यायलाच नको होतं. तुम्हाला एवढा त्रास होणार आहे माहीत असतं ना तर मी तिकडे आलेच नसते सर. अरे काय माहिती असतं तर म्हणजे काय का? मैत्रीण म्हणतेस ना तू स्वतःला माझी. मग मित्राचं मन ओळखता नाही आलं तुला? शत्रूसोबत सुद्धा कोणी असं वागणार नाही का? पारू, मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाही. सर हे बघा, असं काय बी बोलू नका. मी चुकले आहे. मला फक्त एकदा या वेळेस माफ करा. माझं चुकलं सर. सॉरी. पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं. मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये. सर असं बोलू नका ना. हे बघा, माझ्या चुकीची मला शिक्षा द्या तुम्ही, पण असलं काय बी बोलू नका की माझं तोंड बघायचं नाही सर. पारू प्लीज गेट आउट. तुम्हाला माझं तोंड बघायचं नाही ना? नाही. ठीक आहे, मी जाईन इकडनं निघून. परत कधीच येणार नाही. ओके ठीक आहे. कधी जायचं ते सांग. माझ्यासाठी एवढं करायची काय बी गरज नाही. माझी मी गावाकडनं आले होते. माझी मी जाईन एकटी. आणि हां, तुम्ही किती बी वेळा पारू पारू म्हणून आवाज दिलात ना तरी बी मी तुमच्या समोर परत कधीच येणार नाही. जे काय बी झालं ते विसरून जा ना. पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. शत्रूसोबत सुद्धा कोणी असं वागणार नाही का? मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. मी जाईन इकडनं निघून. परत कधीच येणार नाही. ओके ठीक आहे. कधी जायचं ते सांग. माझ्यासाठी एवढं करायची काय बी गरज नाही. नका मारू त्याला. साई नका मारू. साई गणी, नका मारू. गणी गणी बाळा, काय झालं? हे बघ, तू घरातच आहेस. काय बी झालेलं नाही. बा ना मी हाव तुझ्याजवळ. तू झोप बघू. झोप शांत झोप.
शांत हो, शांत हो. बा, काय वय आहे त्या पोराचं? ह्या वयात काय काय बघितलं त्याने? त्याच्या मनावर काय आघात झाले असतील त्याचं त्यालाच माहिती. लय सोसलं माझ्या लेकरानं. बा, तू नको काळजी करू. आपण आहोत ना गणीजवळ, होईल समजा व्यवस्थित. हा, आणि ते डॉक्टर साहेब म्हणत होते की त्याला सावरायला अजून वेळ लागेल. खोटं बोललीस माझ्याशी. तुला मैत्रीण म्हणायची सुद्धा इच्छा नाहीये पारू. उतरलीस तू माझ्या मनातून. पारू प्लीज बंद कर तुझी ही नाटकं. मी तुला एकदा सांगितलंय, मला तुझा तोंडही बघायचा नाहीये. बा, हं? मी काहीतरी सुचवू का? बोल. नाही म्हणजे बघ, तुला कसं पटतंय नाही पटत तू सांग मला. म्हणजे समजा मी अन गणित थोडे दिवस गावाकडे जाऊन राहिलो तर गणीला त्याचे मित्र भेटतील, हवा पाणी बी बदलल आणि त्याच्या तब्येतीत बी सुधारणा होईल. आणि बा, लई दिवस झाले गेलो नाही गावाकडं, म्हणलं जाऊन येतो. नाही, तू म्हणतेस ते बरोबर म्हणतेस, पण कसं आहे ना पारू, तुला आणि गणीला गावाकडनं इथं आणताना लय स्वप्न बघितली होती. एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावावं, गणीला चांगल्या शाळेत मोठ्या कॉलेजात घालायचं. पण कसलं काय, आपल्या गरीब माणसांची स्वप्न अशी सहजासहजी पूर्ण होतात का काय? पारू तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. बा, तू नको ना इतका विचार करू. सध्या तरी गणी लवकर बरा होणं गरजेचं आहे. आणि तसं बी माझं बी मन नाही लागत इकडं. त्यामुळं गणी आणि मी जातो ना थोडे दिवस गावाला. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं. बा, तू झोप. हा, तू बी झोप. आदित्य सर, आता नाही बघावं लागणार तुम्हाला माझं तोंड. इतका वेळ झाला मी हा ब्लेझर शोधत होतो, पण मला नाही सापडला. तुला लगेच सापडलं का? पारू, तुझ्याशिवाय खरंच अवघड आहे माझं. थँक्यू. श्रीकांत सर, हे घ्या. द्या. ही तुमची औषधं. थँक्यू. आणि तुम्ही कवा लक्षात ठेवणार आहात ते समजा? कसं आहे ना पारू, जोपर्यंत तू या घरात आहेस ना तोपर्यंत तरी कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची मला गरज नाहीये. म्हणजे आता मला प्रिया मॅडमना तुमच्या औषधांच्या येळानं कुठली औषधं आहे सांगून जावं लागेल. का? तू कुठं चाललीस आता? काय?
कोण कुठे चाललंय मला सुद्धा कळू द्या. बघ की ही पारू कुठेतरी चालली म्हणे. कुठे? कशी अचानक कुठे चाललीस? पारू काय ग? देवी आई, मीच म्हणलं थोडे दिवस गावाकडे जाऊन यावं. का? हे जादूगार, तू कुठेही जायचं नाही, काही बोलू नको यार. अचानक गावाकडे काय झालंय? आई ते देवी आई, गणीसोबत जे काय बी झालं आहे त्यामुळे त्याच्यावर लई परिणाम झाला आहे. तब्येत बी सारखी बिघडते त्याची. रात्रभर झोपत नाही नीट. आणि म्हणजे असं काहीतरी बडबडत उठतो झोपेतनं, घाबरल्यासारखा असतो. म्हणून म्हणलं जरा हवा पाण्यात थोडासा बदल येईल म्हणून गावाकडं घेऊन जावं त्याला. आणि लई दिवस झाले मी बी गावाकडे गेले नाही, म्हणून म्हणलं जाऊन येते. पारू, गेल्या काही दिवसात आपल्या सगळ्यांवरच संकट आली आणि आपण सगळे एकत्र होतो म्हणून निभावून नेलो. आत्ता कुठे गोष्टी मार्गावर येत आहेत. ती लोगोमधली मुलगी सापडली आहे, शाळेचं काम सुरू करायचंय तुला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्यासाठी मुलगी शोधायची आहे. आणि या सगळ्यात आत्ता आपण सगळ्यांनी एकत्र असणं जास्त गरजेचं आहे. हे सगळं चालू असताना मध्येच कुठे गावाकडे जायचं काढलंस तू? मी नाही जाऊ देणार तुला गावाला. नाही देवी आई, असं बोलू नका. हे बघा, आपल्या कंपनीचं काम असेल ना तेव्हा येईन मी परत. पण आता मला अडवू नका, मला जाऊ द्या प्लीज. नाही 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 पारू, तू घरात नसलीस ना की घरातला कोपरा सुना सुना वाटायला लागेल ग. शिवाय देवापुढची सजावट कोण करणार? श्रीकांतच्या गोळ्या, किचन मधला मेन्यू, माळी दादांना द्यायच्या सूचना, हे सगळं कोण करणार पारू? उगाचच काय हट्ट लावलायस हा? एक्झॅक्टली. आणि हे बघ पारू, तुला जायचंय ना तू जा, आणि ऍटलीस्ट आम्हा सगळ्यांना पटेल असं कारण तरी देऊन जा ना. हा, नाही मला माहितीये तू का चालली असते गणी, मी म्हणलं देवी आई, गणीला जास्त गरज आहे तिकडं जायची. आणि तसं बी गावदेवीचं दर्शन घ्यायचंच होतं मला. ते दर्शन घेऊ, आशीर्वाद घेऊ. मी येईन परत येईन मी इकडं. ठीक आहे, मी तुझ्या श्रद्धेच्या आड येणार नाही. आणि काय माहिती, कदाचित तू परत येईपर्यंत आम्ही आदित्यासाठी एखादी चांगली मुलगी सुद्धा शोधली असेल. हा, पाया पडते. नीच. अगं तू लवकर ये. सावकाश जा. प्रिया मॅडम, औषधांच्या येळा चुकवू नका हा. हो, तर नको काळजी करस. पारू, आधी तुझ्या मित्राला भेटून जा हं. नाहीतर तू त्याला न भेटता गेलीस तर आरडाओरडा करायचा, पारू कुठे आहे, पारू कुठे आहे म्हणून. आलेच. दादा अरे ती चालली आहे. मग अरे असं काय करतोस तू मी काय दादा? करू? माझा काय संबंध आहे? अरे आपली पारू गावाकडे चालली आहे, कारण पण सांगत नाही का चालली आहे ते. पण मला माहितीये तूच काहीतरी केलं असशील, तूच काहीतरी बोलला असशील तिला. मग ठीक आहे, बोललो असेल. आणि ती चालली आहे तर तिला जाऊ दे, मी काय करू त्यात? आणि ती चालली आहे हे तू मला सांगायला आलास? आता आपली पारू. प्रीतम, सध्या मला कोणाशीच कोणत्याही विषयावर बोलायचं नाहीये. कोण येत आहे, कोण जात आहे, कोण राहत आहे, याच्याशी मला काही एक फरक पडत नाही.